वळूया आता आपण पनवेलकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनी पनवेलकरांनी विजयाची भेट दिली आहे. 51 जागांसह पूर्ण बहुमत मिळवत भाजपनं पनवेल महापालिकेवर झेंडा फडकवला. अर्थात आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पनवेलमधल्या भाजप कार्यकर्त्यांचा हा विजय जल्लोष. महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत पनवेलकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केलं. नगरपालिका असताना पनवेलमध्ये भाजपकडे एकही जागा नव्हती. मात्र शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारत पनवेल महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूरांनी आपला पनवेलचा गड राखला. पनवेलकर जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा विजय असल्याचं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस की जे ठामपणानं या महानगरपालिकेच्या निर्मितीसाठी उभे राहिले आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका आम्ही लढवल्यात आणि त्याच्यामध्ये यश संपादन केलं आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटका बसलाय. राष्ट्रवादीचे सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत, शेकापचे संदीप पाटील, काँग्रेसचे लतीफ शेख यांना हार पत्करावी लागली. तर 95 कोटींच्या मालमत्तेचे मालक असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार परेश ठाकूर हे सर्वाधिक म्हणजे 7600 मतांनी विजयी झाले. दरम्यान पनवेलमधला भाजपचा विजय हा पैशांचा विजय असल्याची बोचरी टीका शेकापनं केली. मतदार राजाचा कौल का आणि कशामुळे तिकडे जातो हे मला फार मोठं आश्चर्य वाटतं. एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनानंतर सरळ केवळ मतदान करताना कोणता कॅटेरिया वापरला गेला मला समजत येत नाही. पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेला साधं खातही उघडता आलं नाही. मात्र गिरेतोबी टांग उपर या नायानं शिवसेनेची मतं वाढल्याचा दावा आदेश बांदेकरांनी केलाय. मी जे काही आकडे घेतोय त्याच्यामध्ये 34-35 हजाराहून जास्त म्हणजे डबल मतदान झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने इथून पुढे कामाची सुरुवात शिवसेनेच्या भगव्याची घौडदौड पनवेलमध्ये सुरू झाली आहे असं मी म्हणेन. पनवेल महापालिका काबीज केल्यामुळे रायगडमधील एकमेव महापालिकेवर भाजपला ताब्यात ठेवण्यात यश आलेले आहे. आता उर्वरित कोकण ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने पनवेल हे एंट्री पॉइंट भाजपसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह स्वाती नाईक आणि देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, पनवेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.